ही पळदेव मध्ये ही राहायला आहे ती. हिथं आम्हाला लाईटीची सोय नाही, पोरांची शाळाची सोय नाही, की हिथं आम्हाला की घरांची सोय नाही, गटाराची सोय नाही, की आम्हाला रस्त्याची सोय नाही. मग हिथं आम्ही सरकारला बोलायला गेलो तर सरकार काय म्हणते ती की तुमचं हिथं काय म्हणजे अंजापासून हिथं तुमचं सुविधा काय नाही. जिथं तुम्ही तुमच्या बाहेर गावाला तुम्ही राहिलेला आहे, बाहेर गावाला राहिला मग इथं तुम्ही तुमची सोय कशी आहे. जिथं तुमचं गाव आहे तिथं राहा. आम्ही भटकी समाज ह्या गावात राहतो, पुढच्या गावात राहतो, दुसऱ्या गावात राहतो. आमचं पांज पंज असं मागून फिरत होती. आम्हाला काय गाव शिव नव्हतं आणि आम्ही असं भटकतच फिरत होतो आंज पंज, आणि आम्हाला काही सोय नव्हती. मग एक ठिकाणी आमची मुलं शाळा टाकली होती, एक ठिकाणी आम्ही राहिलो होतो. मग सरकार काय म्हणतात तुम्ही एक ठिकाणी तुम्ही राहिला पण तुमचा दाखला की तुमच्या अंजा पंजाचा दाखला ते आणा, तुमच्या पोराला आम्ही सुविधा देतो. आमची पोरं 15वी शिकली, 12वी शिकली, 10वी शिकली की 18वी शिकली, आमच्या पोरांना काय सुविधा सरकार काय आम्हाला देणार आणि सुविधा देणार. आमच्या पोरांना काय सर्व्हिस सरकार काय लावाना.